समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मी स्वतः या समन्वय समितीत आहे भारतीय जनता पक्षाकडनं. तिथे आम्ही सर्वांनी ठरवलं की जिथे महायुती झाली तिथे महायुती करायची, कार्यकर्त्याची इच्छा असेल तर. जिथे महायुती झाली नाही त्या ठिकाणी मित्र पक्ष लढताना मात्र तीनही पक्षाच्या नेत्यांनी तारतम्य बाळगायचं की महायुतीला डॅमेज करणारे कुठलंही वक्तव्य तिघांनी करायचे नाही. देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्र पक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठे असं आहे की मी तेच सांगतो की पहिलं काय आहे, पहिली जबाबदारी काय आहे, पण समजून घेतलं पाहिजे वॉटर लाईन स्कीम काय आहे. नुसत्या टाक्यामधून होणार आहे का? पहिला टार्गेटेड पाणी संभाजीनगरला पोहोचलं तर टाक्या भरून फायदा आहे ना. पहिला काय करावं लागतं तुम्हाला, तर सोर्स मजबूत करावं लागतं. सोर्स नंतर त्यानंतर पाईपलाईन तुम्हाला गावापर्यंत आणावं लागतं. नंतर अवेलेबल सोर्सच्या नंतर तुम्हाला टाक्या बांधावं लागतं. तुम्ही टाक्याचं स्ट्रक्चर म्हणून ठेवलं, कॉन्ट्रॅक्टर पैसे चालला जाईल. सोर्सचं काय, पाईपलाईनचं काय? आतापर्यंत जेवढ्या योजना आहे महाराष्ट्रात डुबल्या ना, एकाच कारणाने डुबल्या. कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली, पहिले टाकी बांधतो, टाकी खाली. मला तर उलट चांगला आहे ह्या बाबीला. टाकीचं बांधकाम उशिरा होते, हे चांगलं आहे. आधी सोर्स आणि कमिटेड पाणी संभाजीनगरला पोहोचल्यावर मग टाक्याचं बांधकाम, मग खालचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. मला वाटतं पाणी पहिले पोहोचलं पाहिजे शहरामध्ये, त्याच्यावर होऊ द्या ना. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही आज 2.5 वर्ष गेले का वायात गेले. आता जे वर्ष आहे आपल्या शिल्लक वर्ष लागेल, पण योजना आता इतकी समोर गेली आहे ती आता तिला कोण थांबू शकतं का? थांबू शकत नाही. कुठल्याही सरकारने हे पाहायचं असतं की सोर्स मजबूत झाला का. कधी कधी खूप टाक्या बांधल्या, सारं झालं, सोर्सच मजबूत राहत नाही, पाणीच येत नाही शहरापर्यंत. त्यामुळं मी तुम्हाला नक्की सांगतो की आता जो बार चार्ट तयार झाला आहे त्या बार चार्टमध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 90% काम पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षभरामध्ये एकही काम शिल्लक राहणार असा बार चार्ट मुख्यमंत्री वॉर रूमचा आहे. आता या बार चार्टला जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल. इतके दिवस वाट बघितली आपण. याच्यामध्ये दोष भाजपाचा काय, यामध्ये दोष देवेंद्र फडणवीसांचा काय? 2.5 वर्ष वाया गेले तो दोष आहे. त्यामुळे तो दोष आता पूर्ण करू आम्ही. भाजपचा दोष नाही म्हणताय, पण या 30 वर्ष जेवढी सत्ता होती सोबत तुम्ही सोबत ना भाजपच्या सोबत